इथे बघू शकता जो आपला कटलरीचा आहे ना तो पूर्ण असं खराब राहतो, इथे बघू शकता। तर मग मी काय करणार आहे आता, इथे ना पूर्ण वॉलपेपर असतं ना जाड, हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर इथे ना मी माझा आज क्लिनिंग, तर इथे ना फरची पुसते मी, मस्त गरम पाणी घेतलं खूप आणि छान मस्त फरची पुसून काढते। किचन पण पूर्ण आवरायचं आहे आणि ते कॅबिनेट्स आहे ना मला ते सगळे क्लीन करायचे, वरचे कॅबिनेट्स क्लीन करायचे आहे आज, तेवढं काम करायचं आहे। तर चला आता मी ना फरची पुसते आणि मग त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी। तर आता ना हॉल तिकडून रूम्स वगैरे पुसून आली, किचन पुसून झालं, हॉल पुसून घेते आणि मग पूर्ण सुकलं ना तर चहा प्यायचा आहे मला। तसं चहा पिऊन म्हटलं सगळं आवरून मग किचन कॅबिनेट्स क्लीन करणार। विहान तर मस्त मी उपमा करून दिला होता आणि वैभव पण गेले, सकाळी त्यानं टिफिन केला, तर माझा स्वयंपाक पण झालेलाच ऑलमोस्ट। तर आता फक्त फरची पुसायची होती। इतका पाऊस झाला ना सकाळी, मला ना टेरेस आवरायचं होतं आणि ब्लँकेट बाहेर होतं ते ओलंच होऊन गेलं बाहेरचं ब्लँकेट, तर खूप टेन्शन आलं, कधी वाळे कधी नाही, पाऊस चालूच बारीक बारीक। तर चला आता मी ना सगळी फरची पुसून घेते आणि त्याच्यानंतर सगळं आवरून झालेलं आहे, मस्त आंघोळ वगैरे झाली आणि ना बाहेर कपडे होते काल मस्त सुकले होते, तर काल आणले नाही आणि इतका जोरात पाऊस आला की बाहेर सुद्धा जाता आलं नाही। तर ते शिंतोडे उडतात ना, त्याने कपडे सगळे ओले झाले, तर सगळे मी सोफ्यावर टाकून ठेवले आणि घर पूर्ण आवरलंय बघू शकता आणि किचन पण मस्त दिसतंय एकदम, बघू शकता सगळं पूर्ण पुसून काढलं, क्लीन केलं। तर ना आता म्हणजे मला हे करते आपली चिवळीच्या भाजीची, चिघळची भाजी, चिवळीची भाजी म्हणता, बारीक घोळ म्हणतात, काहीतरी म्हणतात असं। तर ती मी मुटकुळे केली, तुम्हाला दाखवली ती रेसिपी। तर ते मी आता बारीक कट करून आणि लसणाची फोडणी देणार आहे आणि पोळीसोबत खायला, कारण मग तांदूळ किरायची ती भाजी खाऊन खाऊन मला खूप कंटाळा आला। तर विहांना आवडते पण मला खूपच कंटाळा आला, म्हणून मग मी आता एक करते माझ्यासाठी। चला आता पटापट झटपट करते आणि तुम्हाला पण दाखवते। आता आपल्या चिवळीच्या भाजीच्या मुटकुळ्याची मी भाजी करणार। तर इथे मुटकुळा आहे, एक वडी पण म्हणू शकतो आपण। तर मी आता ना एकदम बारीक कट करणार स्क्वेअरमध्ये। आपण मोस्टली कसं मुटकुळे एकदम अशी हे करून घेतो, गोल गोल करून आणि मस्त फ्राय करतो, पण मी भाजी करण्यासाठी मी स्क्वेअरमध्ये करते नेहमी। तर आता बारीक बारीक, कारण मला भाजी करायची आहे। आणि त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला एक कांदा आणि लसूण आणि बस तेवढंच, आणि थोडीशी मिरची वरतून लागेल, जिरे मोहरीची फोडणी देणार, कढीपत्त्याची फोडणी देणार। तर चला आता मी बाकीचं सगळं कट करून घेते, कांदा कट करून घेते, लसूण। तर मुलांना पण बोलायला लागलं जेवायला, कारण सकाळी नाश्ता केला होता विहानने, उपमा खाल्ला होता आणि कियारीची काल तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे मग मी तिला नाश्ता वगैरे काही दिला नाही, तिचं पोट दुखत होतं, म्हटलं आधी जेवण ना नंतर देऊ, तिला मेडिसिन दिल्या होत्या। आणि आता मग त्यांना बोलावं लागेल, वरती 3rd मजल्यावर गेलेले आहे ते वरती खेळायला आईंकडे, तिथेच भरपूर खेळत, वरती सायकल वगैरे सगळं आहे वरती। तर गेम आहे, सायकल्स आहे, छोट्या सायकल, स्केटबोर्ड, काय आपलं काय स्कूटर, तर ते आहे।
तर वरतीच खेळतात मुलं सगळे, म्हणजे विहान, कियारा, ईशान, तर ते वरतीच खेळतात. तर आता बोलवा लागेल जेवण्यासाठी. आणि संडेला खेळू देते भरपूर. आता जेवण केलं की परत जातील खेळायला. म्हटलं आता पटकन हे करून घेते आणि विहानला पण बोलून घेते. आणि त्याच्यानंतर दुपारी मला ना कॅबिनेट्स पण पुसायची खूपच तेलकट झालेली दिसत आहे मला, आणि खालचे पण खूप हात लागलेले दिसतात. तर त्याच्यामुळे मग मला ना पूर्ण क्लीन करायचे आहे. तर तेल तापत ठेवलेलं आहे आणि इथे बघू शकता मी सगळी तयारी करून घेतली. चिवळीच्या भाजीचे मुटकुळे एकदम क्यूब कापून घेतलेले आहे. कांदा, लसूण बारीक कट केलेला आहे आणि इथे कढीपत्ता आहे. तर आता तेल तापू देते मस्त. तर तेल तापलेले बघू शकता. लसूण आणि मोहरी, जिरे, कढीपत्ता, लसूण चांगला ब्राऊन करून घ्यायचा आहे. आता कांदा, तर कांदा पण मस्त ब्राऊन झालेला आहे. आपला तळलेला आहे मस्त छान. आणि मला तळलेला कांदा खूप आवडतो भाजीमधला. आणि आपली जाड मिरची लसणाची 1 चमच टाकते फक्त. आणि आपले मुटकुळे. मस्त आता फ्राय होऊ देते छानपैकी आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते. तर इथे मस्त आपली मुटकुळ्याची भाजी एकदम रेडी झालेली आहे. थोडेसे फ्राय केले, जास्त फ्राय नाही करायचे कारण मऊ पाहिजे पोळी सोबत खायला. तर बघू शकता भाजी वाजते तर एकदम. चला आता आम्ही जेवण करतो आणि त्याच्यानंतर बोलते मी तुमच्याशी. चला. बाहेर पाऊस चालू आहे आणि इथे बघू शकता मुटकुळ्याची भाजी. आणि इथे कियाराला पण जेवण देते मी. तर मी आधी खाऊन बघते. बघू शकता एकदम मस्त. खूप भारी झालेली आहे. तर मुटकुळ्याची रेसिपी म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर मागचा ब्लॉग तुम्ही बघू शकता. आणि मी जशी लिंक देईलच ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर आधी तुम्हाला तो ब्लॉग बघावा लागेल कशी मुटकुळे केली मी चिवळीच्या भाजीचे. आणि आता ही भाजी तुम्ही करू शकता. चला आता मी जेवण करते आणि त्याच्यानंतर दुपारी बोलते तुमच्याशी. चला. कॅबिनेट्स मला क्लीन करायचे वरचे सगळे. तर पटापट वरचे करून घेते, मग खालचे पण पूर्ण क्लीन करायचे कारण की खराब झालेले आहे ना. तर म्हणजे असं दिसत नाही खराब, पण मग मी खूप दिवस झाले पुसलेच नाही. तर मला असं वाटतं की खूपच खराब झालेले आहे. तर चला आता वरती मी क्लीन करून घेते. इथल्या वस्तू सगळ्या उचलून ठेवलेल्या आहे. तर मग करून घेते पटापट. त्याच्यासाठी स्टूल लागेल उभं राहण्यासाठी. तर चला आता पहिल्या इथून सुरुवात करते. तर इथे मी ना ग्लास कॅबिनेट्स आहे ना वरचे आपले ते पुसते. तर माझं किचन कसं पूर्ण व्हाईट आहे पण तरी कसं क्लीन असतं. तर मी असंच ह्या पद्धतीने लायझॉल किंवा मग आपलं कॉलिन वगैरे त्याच्याने क्लीन करत असते. आणि चिमणीसाठी वेगळं लिक्विड वापरते. तर चिमणीचं लिक्विड संपलेलं होतं त्याच्यामुळे चिमणी काही पुसत नाहीये.
तर बघू शकता हे व्हाईट कलरमध्ये सगळं एकदम क्लीन होऊन जातं. आणि असं म्हणजे कोणाचा असा समज असतो की व्हाईट किचन खूप खराब होतं, खूप खराब, पण कधीच खराब नाही. आता वर्ष होत आलेलं आहे माझ्या मॉड्युलर किचनला, पण जसं केलेलं तसंच आहे एकदम. तर तेच व्हाईट किचन खूपच छान, म्हणजे लवकर क्लीन पण होतं आणि नवीन पण दिसतं नेहमी. तर ह्या पद्धतीने मी व्हाईट किचन माझं मॉड्युलर किचन क्लीन करत असते नेहमी. महिन्यातून 2दा-3दा ह्या पद्धतीने करत असते क्लिनिंग. तर आता पूर्ण मधून वगैरे क्लीन करून घेणार आणि सगळे डाग वगैरे पटकन निघून जातात ह्या आपल्या कॉलिन किंवा मग लायझॉलचं वापरल्याने. तर तेच आता खालचे पण कॅबिनेट्स पुसायचे. आता मी इथले कॅबिनेट्स तर ना आता हे मधून मी स्प्रेने मारते, म्हणून मस्त जस्ट पुसून घेते. जस्ट असंच कानमधून क्लीनच राहतं, त्याच्यामुळे मग मी असं पुसून घेते मस्त. तर इथे माझी वरची सगळे कॅबिनेट्स क्लीन झालेले आहे आणि खूप छान दिसत आहे. आता हे खालची पटापट क्लीन करून घेते. चला, तर आता ना खालची कॅबिनेट क्लीन करून घेते. इथून सुरुवात करते आता. तर हा कॅबिनेट पूर्ण क्लीन झालेला आहे आपला. आणि ना मधलं पण क्लीन करून घेतलं मी हँडल. तर इथे बघू शकता जो आपला कटलरीचा आहे ना तो पूर्ण असं खराब राहतो, इथे बघू शकता. तर मग मी काय करणार आहे आता, इथे ना पूर्ण वॉलपेपर असतं ना जाड वेगळ्या कलरचं, थोडंसं ग्रे कलरचं, तर ते लावून घेणार आहे. कारण मग तिथे ना त्याला वॉलपेपर वगैरे काहीच नाही ना, काय असं सनमाईक वगैरे काही नाही आहे. तर त्याच्यामुळे ते काळं होतं, जास्त पुसलं जात नाही. तर मी पुसण्याचा प्रयत्न करते, पण काही पुसलं जात नाही ते. मुलांचे कसे तेलकट डाग लागतात, तर त्याच्यामुळे हे खराब होऊन राहतात. तर तसे जास्त खराब पण नाही होत. पण मुलं कसे इथून ह्या ड्रावरवरून आहे ना ग्लास डिश असं काढतात, तर त्याच्यामुळे सारखे हात लागले जातात. त्याच्यामुळे हे इकडचं जास्त खराब होतं.
आणि हा ड्रावला आहे ना तो जास्त यूज होतो, कारण त्याच्यात आहे आपलं साखर, चहाचं साहित्य, कॉफीचं साहित्य, तर त्याच्यासाठी हा यूज होतो जास्त. आणि मसाल्याचा नाही का, मसाले वगैरे याच्यात आहेत ना, तर हा एवढा नाही यूज होत, पण वरचा कटलरीचा यूज होतो सारखा. तर याच्यात सगळं साखर आणि ते आहेत, आपल्या चहाचं साहित्य. तर मला मधून पण एकदा क्लीन करायचं आहे, ते एक दिवस करेलच मी सगळं मधून काढून. आणि याच्यात सगळे बघू शकता, सगळे डब्बेच आहेत इथे. तर इथे सगळे डब्बे ठेवलेले आपले याचे डाळी वगैरे, मसाले, डाळी सगळे तेच आहे. तो पण याचा यूज नाही होत. तर इथले कॅबिनेट, तर इथे बघू शकता डिशवॉशर मी पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे. सगळं क्लीन झालं मस्त छानपैकी. तर आणि इथलं पण मी वरचा आवरून घेतला, आता फक्त पुसायचं बाकी आहे. तर आता हे आधी करून घेतली इकडची कॅबिनेट पटकन. तर ना आता आयरन किचन क्लीन करून घेते. सगळा पसारा आवडला मी. आता शेवटचं हेच ठेवू क्लीन करायचं. मस्त क्लीन झालेलं आहे. आता हे ठेवून देते. आणि आता ना थोड्या वेळाने दूध पण घेऊन यायचे. सकाळी दूध नव्हतं आणलं, दूध घेऊन यायचं आहे. तर इथे माझं क्लिनिंग असं पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे. कॅबिनेट क्लीन झाले, खालचे कॅबिनेट क्लीन झालेले आहे, आपलं आयरन किचन क्लीन झालं. तर कसं वाटलं क्लिनिंग तुम्हाला नक्की सांगा. माझ्या मॉड्युलर किचनचं मी असंच क्लिनिंग करते. फक्त मधले ड्रॉवर्स आहे ना, तर ते सेपरेट क्लीन करते, जे मधले असतात ते. तर ते एक दिवस करेल, ते पण दाखवेल तुम्हाला मी एक दिवस. तर चला आता दूध घेऊन येते, दुकानात जाते आणि मग बोला तुमच्याशी. तर इथे ना मी स्वयंपाक करते. मुगाची डाळ ठेवलेली केळसाठी, म्हणजे आम्हाला पण आता कसं थोडंसं तब्येत बरी नसली की थोडं हेल्दीच खाल्लं पाहिजे. तर मुगाची डाळ, चपात्या, भात आणि भाजीमध्ये अजून ठरलं नाही काय करायचं, कारण सकाळची भाजी पण आहे आपली माठाची भरपूर, त्याच्यामुळे बघते काय करायचं. आणि इथे दूध आणलं, दूध तापत ठेवलेलं आहे. चहा प्यायचं बाकी मला अजून. म्हटलं चपात्या करून आणि मस्त निवांत बसून चहा पिणार. तर चला बोलते नंतर. आणि मस्त दिसते तिच्यात, खूप छान दिसते. मला पण इतकं आवडतं ना, आवडलं ना खूप छान आहे. इतका पसारा येऊन राहतो आणि मुलं असला की खूपच पसारा असतो. कसं विहान केळाला आहे, तर ते नेहमी टिफिन त्यांचे, वैभवचे टिफिन हे सगळे इथेच असतात. तर मला लगेच मग सकाळी ते सापडतात. पण मी आज पूर्ण क्लीन केलं. बघू आता किती दिवस क्लीन राहत हे, कारण मुलं असलं की पसारा होतोच तिथे. तर चला आता मी पटापट स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते मी. तर माझा मस्त सगळा स्वयंपाक झालेला आहे. तर तुम्हाला दाखवते मी काय काय केलेलं आहे आज. चला, इथे मस्त मुगाचं वरण केलेलं आहे छानपैकी. इथे इंद्रायणी भात टाकला मस्त. आणि इथे स्पेशल आज मी केलेली आहे सोयाबीन वड्याची भाजी, बघू शकता. तर असं माझा आजचा पूर्ण स्वयंपाक आहे. तर चला आता आम्ही जेवण करून घेतो. चपात्या केल्या मी. मुगाचं वरण काय बरं का, कारण तब्येत बरी नसल्याने मुगाचं वरणच एकदम चांगलं बेस्ट असतं खाल्लेलं. तर ते केलेलं आहे. विहान आता स्टडी करतो, त्याला बोलते अभ्यास करायला. तिथे बसलाय तो, स्टडी करतोय. आपण सगळे म्हणजे काय आता मी असं ठेवतोय ब्रेक, म्हणजे जेवण
हो जेवण झालं का कर मग हा. तर चला आता जेवण करतो आणि मग त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. चला मस्त जेवण केलं आम्ही आणि छान जेवण झालं. डिशवॉशरला भांडे पण लावले आणि कपड्यांचा पसारा बघू शकता कसा. सगळे कपडे ना मी आता पावसाळा आला की सगळे कपडे सोफ्यावर टाकून देते आणि फॅन लावून देते आणि मग सुकून जातात. सकाळी मग घडी करून ठेवून देते. तर तेच असं होतं माझा पूर्ण व्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. आज थोडं क्लिनिंग केलं, किचन क्लिनिंग. तर तेच व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ इथेच एंड करते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.